तर स्टुडंट, आता तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन्स काय असतात आणि ते ओळखता पण येतात. आता आपण काय करू, लिनियर इक्वेशनला सोडवतात कसं ते बघू. एक शॉर्ट मध्ये बघा, इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 जर आपल्याला असं इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला जर म्हटलं, आता इथे पहा दोन व्हेरिएबल्स आहेत म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आणि आपल्याला जर म्हटलं याचे सोल्युशन्स फाइंड आउट करा, तर सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे. आपल्याला काहीच दिलेलं नसताना सुद्धा आपण याचे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. मग ते कसे करायचे. आणि आपल्याला जर म्हटलं याचे 5 सोल्युशन फाइंड आउट करा, फाइंड द 5 सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, तर तेव्हा काय करायचं. असे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला येतात. तर याच्यामध्ये पहा, मनाने काय करायचं, पुट एक्स इक्वल टू 1. आता इथे मनाने काही पण पुट करू शकता तुम्ही, 1 2 3 4 -1 -2 3 4 काही पण पुट करता येते. एक्स ची किंवा वाय ची कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मनाने पुट करा. ठीक आहे. आणि त्यानंतर याचं सोल्युशन काय ते बघायचं. तर आता इथे बघा, एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय असे दोन तुम्हाला एक असा कॉलम बनवावा लागेल. याच्यामध्ये काय करायचंय, 5 सोल्युशन म्हटल्यानंतर 5 बॉक्सेस करायचे. 1 2, त्यानंतर बघा आता इथे 3 4 आणि शेवटचा हा 5वा बॉक्स. असे 5 बॉक्सेस करायचे, म्हणजे याच्यात आपण सोल्युशन्स लिहिणार. आता जर x इक्वल टू 1 जर आपण ठेवलं तर y ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला. बघा इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 1 ठेवा, x इज इक्वल टू 1. सो x प्लस वाय इज इक्वल टू 7 आहे. x च्या जागेवर जर 1 ठेवला तर 1 प्लस वाय इज इक्वल टू 7 येते. म्हणजेच y इज इक्वल टू 7 मायनस 1. सो y इज इक्वल टू 6. अशी आपल्याला y ची 6 व्हॅल्यू मिळते. सो आपण इथे x च्या जागेवर 1 ठेवला तेव्हा y 6 मिळाला, असं काढतात. म्हणजे 1,6. सिमिलरली जर आपण x च्या जागेवर 2 ठेवला तर किती मिळेल सांगा बरं. तोंडीच कॅल्क्युलेट करता येते. 2 ठेवला तर 2 प्लस मध्ये इकडे गेला की मायनस मध्ये. सो 7 मायनस 2 5, म्हणजे 2,5 आपल्याला मिळालेलं आहे सोल्युशन. त्यानंतर जर 3 ठेवला तर 3 इकडे गेल्यावर मायनस मध्ये, 7 मायनस 3. जर याच्यात 3 ठेवला तर 7 मायनस 3 येतात 4. सो 3,4 हे सोल्युशन आहे. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये -1 ठेवून बघितला, आता बघा इथे जर -1 ठेवला तर -1 इकडे गेला की +1 होतो. पहा x प्लस वाय इज इक्वल टू 7. सो x च्या जागेवर जर -1 ठेवला, -1 प्लस वाय इज इक्वल टू 7. सो y इज इक्वल टू 7 प्लस 1, म्हणजेच y इज इक्वल टू 8 येते. आलं लक्षात कसं करायचं. सो -1,8 इज द सोल्युशन. अशा आपल्याला 5 सोल्युशन काढायचे होते, आपण 4 काढले, अजून एक शेवटचा. आता -2 जर पुट केला तर काय येईल सांगा. बघा -2 ठेवल्यावर काय होतं, इकडे गेला की +2. राईट, व्हेरी गुड. इथे आन्सर येते 9. सो -2,9. अशा प्रकारे आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. आता हे खूप इझी आहे. याच्यात काय करायचं, मनानं व्हॅल्यू ठेवायच्या. तुम्ही जर आता मी जशा x च्या व्हॅल्यू ठेवल्या, तुम्ही y च्या पण ठेवू शकता आणि y ची व्हॅल्यू पुट केल्यावर ती इकडे पाठवून द्यायची. x ची फाइंड आउट करता येते. सो अशा प्रकारे दोन्ही काढता येतात. आणि हे समोर याच्यावर अजून ग्राफिकल मेथड वगैरे पाहणारच होत आपण. तर आता हे झालं आपलं हाऊ टू फाइंड द सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन. समजलं, मनान ठेवायची आणि काढायची. आता यानंतर आपल्याला पुन्हा काही एक्झाम्पल दिले. सबस्टिट्यूशन मेथड काय ती बघू आपण आता. एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन कसे सोडवायचे. तर चला सुरुवात करू सबस्टिट्यूशन मेथडला.